आज हॉटेल तिरंगाला जेवाय आलतो मेन शाखेवर बार्शीला. हा हो का, हॉटेल तिरंग्याचा सर्वेश शेरवा काय घेऊन आलाय? शेरवा. ते सूप काय तिखट ना तिखट? हा जा भाऊ, ताटाचं नको नको, ते तेल टाकू नको, लय अवघड झालंय. डॉक्टर तर म्हणला त्या भगुन्याच्या जवळून सुद्धा जाऊ नको, मटणाच्या खायचं तर लय लांब आहे. अरे माणसं पिसं तरी इथं आलेली बघ. काय बघू तुझे मुके घेऊ का? त्या तुला म्हणलंय सुपापुढे ना ताट माणसं घेऊन जर ये. दिसना, माणसं दिसना. दिसा नाही चांगला आहे म्हणून तो वडायलोय. तू काय ए, 2 ताट आण रे. आण लवकर. रस्सा प्यायला तर ओळखायचा बी नाही आम्हाला. हे भाकरी आण. अरे पिठलं कशाला दिलंय? नाही नाही, ती सूप राईस आहे आमचा. अच्छा, म्हणजे सूप मध्ये शिजविलेला आहे का? हा, मला वाटलं मायला आहे ना, पिठलं कशाला दिलं असं, मटण सूप दिलं. राईस आहे सूप. पाहिला बकरं दांडगं होतं की र. मोठं होतं बघ. मित्रांनो, हॉटेल तिरंग्यामध्ये लक्ष्मणनं दिली मला बकऱ्याची नळी. सर्वांना हॅपी होळी. हा नात करते काय? खावाच लागतंय होळीच्या दिवशी नळी. पोळी बी खावी लागते बरं का, नाही तर लोक घालतात गोळी. हा एक नंबर भाऊ. जा रे भाकरीचं बघ, उगा पोट लावलं फुगवायचे. आणते की. जा लवकर. या 8 भाकरी आणल्यात. तू थांब बाबा. हो का मित्रांनो, नळीमधला माल निघाला. तुम्हाला सांगतो लय त्रासदायक काम. खाणं एकीकड आणि ही बेजारी एकीकड. एकच नंबर, एक नंबर भाऊ. जेवण आता मला फक्त शेरवा बघायचा राहिलाय तुझा. बाकी तुझा नकरा तर रोज मी मोबाईल मध्ये बघायलोय. आधी शेरवा बघू दे. जय मर्याई सटवाई आश्रम सुवा. भाऊ एक नंबर. मित्रांनो, एरवी तुम्ही माझ्या बकेटभर चुरलेल्या भाकरी खाल्लेल्या ऍड सगळ्या बघितल्या असत्याल. आज तब्येत खराब असल्यामुळे मी आज त्याच्यात हात घालीत नाही. लक्ष्मण आज सुख खुशनशीब आहे की अशा दिवशी मी त्याला गटलोय. हा, नाहीतर त्याला झिंजाळा आणल्याशिवाय राहणार नव्हतो. पण ॲक्च्युअल मी फर्स्ट टाइम जेवलोय. मी तिरंगा हॉटेलला 4 वेळेस आलोय, 3 वेळेस, पण मी फर्स्ट टाइम जेवण केलेलं आहे. मी जेवढे काही नाव हॉटेलचे सांगत असतो त्याच्यापैकी एक चांगलं दर्जा असलेलं हॉटेल आहे. ते मेहनती आहे, ते कष्ट करतंय, फलानं करतंय, शाखा देतंय, ते त्याचा प्रश्न राहिला. पण मेन काय प्रश्न आहे? क्वालिटीचा. बकऱ्याच्या मटणाची पीसची क्वालिटी बघा. कारण काही हॉटेलमध्ये मी ह्याच पीसचे 2 पीस केलेले बघितले तर ते 4-5 पीस देतात. तर मित्रांनो, क्वांटिटी असण्यापेक्षा क्वालिटी असणं गरजेचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं. आणि बार्शीपासून जवळच असल्यामुळं पूर्ण बार्शीचा फ्लो इथं येत आहे. आणि मी सुद्धा आलो त्यावेळेस एवढी मोठी गर्दी होती, मला अर्धा तास मी थांबावं लागलं वेटिंगला. भाकरीची एकदम घरगुती क्वालिटी आहे बघा. पण मला काय म्हणायचंय, भाकर पातळ असू जाड असू, तुम्हाला किती खायची? पोटभर आहे ना? हा, पोटभर. कितीला आहे थाळी? 250 रुपयाला पोटभर जेवण. हा, मग मला सांगा, 250 रुपयाला आळणी भात, भाकर, बकऱ्याचं मटण, भाजी करून सोफा सेटवर बसून जर एखादा हॉटेलवाला खाऊ घालीत असल, आणि काही लोक त्याच्यावर ट्रोलिंगसाठी कमेंट करतात, काहीतरी म्हणतात टेस्ट चांगली नव्हती, हे चांगली नव्हती. वागायनो, मला बी माहिती आहे तुम्ही काय खाताव काय नाही ते. प्रत्येक जण घरी काय धाब्यावाला माणूस आणून ठेवलेला नसतंय. आपल्या घरची माय माऊलीला जसं येतंय तसं गपचिप खाताव. नाही खाल्ला तो ढुंगणावर लाता भेटतात, ही बी माहिती आहे का नाही? आणि जास्त नखरे करायचे नाहीत, कारण जिबीचे चोचले ढुंगणाला टोचले होते. 250 मध्ये काय त्या हॉटेलवाल्यानं पायात घुंगरू बांधून नाचाव काय तुमच्या ताटाच्या पुढी? अरे 250 रुपयामध्ये हॉटेलला गेला तर पुरी भाजी 80 रुपयाला. 100%. हे आळणी भात. आणि जेवढे व्हिडिओ बघणारे आहेत सगळ्यांना फॉलो सबस्क्राईब तर करा. लयच राग आला, माय बहिणीवर शिव्या द्या कमेंट मध्ये, पुन्हा मी त्याची बघतो काय करायचंय ते. पण खरं सांगा बरं, तुमच्या माईच्यानं कधी आळणी भात घरी कुणी खाऊ घातलाय का? नाही.
पण इथं आल्यावर म्हणणार आळणी भात आणखी आळणी भातात दिलं नाहीत. जस काय रोज ह्याला सकाळ संध्याकाळ आळणी भातात हे लोळायलेला आहे. हो का, हॉटेलचा धंदा लय अवघड आहे. सकाळी 5 वाजल्या, किती वाजता उठतोस वागा? 6 वाजता 7 वाजता. म्हणजे ही जरा आळशी झालाय. मी हॉटेल टाकल्यावर 5 वाजताच उठणार आहे, कारण मला जरा हालचाल करा वेळ लागते. बारीक इंजन आहे, फटफट 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 पळतंय. आपलं डिझेल इंजन पेटा वेळ लागते, असू द्या. पण तुम्हाला सांगतो, आळणी राईस पण मी मग खाल्लेला आहे एका व्हिडिओत. 1 नंबर क्वालिटी, आणि ह्याच्यात लिंबू पिळून जर खाल्लं अप्रतिम. आणि मित्रांनो, फॅमिलीसाठी सेपरेट जागा आहे, आणि सोबत तुम्ही मुलं वगैरे जा असतील तर मुलं, इथला अनुभव मी आता 1-2 टेबलला बघत होतो. एक लहान मुलगा 3-4 वर्षाचा गपागप 3-4 वाट्या खाऊन मोकळा झालाय. म्हणजे फक्त माझं नाव बदनाम आहे. बारकुईले बाकासूर सुद्धा मार्केटमध्ये हिंडायलेले आहेत. हो आहेत का नाही तर भाऊ? 100%. आता हे बारक आहे पण बाकासूर पॅकच्या कमी नाही. धंदा बघा ना, किती 20-20 शाखा टाकायले. किती वेळ आता नेक्स्ट शाखा? 21 बघा. लोक लग्नात आयर करते 21, ह्याच्या शाखा 21 आहेत. विचार करा. तर भाऊ, मला तर तुझं जेवण 1 नंबर आवडलंय, आणि व्हिडिओच्या माध्यमातून मी लोकांना सांगतो, ही ना कुठली ॲड होती ना कुठली काय नव्हती. फक्त आमची योगायोगानं बार्शीमध्ये भेट झाल्यामुळं जेवाय चला म्हणून मला ओढीत आणलेलं आहे इथं, आणि जेवण खाऊ घालून खरंच चांगलं वाटलंय. आता 2-4 घासात तर कसं असतंय, अख्ख्या भगुन्याची परीक्षा भाताची एका शितवून कळते का? अख्खा हाता भगुन्यात खालून पूर्ण भात दाबू दाबू बघायचा असतंय, नाही ना लक्ष्मण? खरंच 1 नंबर क्वालिटी आहे, खरंच छान आहे. आणि इथून पुढला व्हिडिओ, उदगीरून हे 250 किलोमीटर दूर आहे. मी माझ्या फॅमिली सहित येणार जेवाय. 100%. हा, कारण का फॅमिलीची स्वतंत्र व्यवस्था, लेकरांना खाण्यासाठी 1 नंबरचा राईस. अजून काय पाहिजे? हा, एक तर पोट बी भरते आणि एकदम पौष्टिक जेवण. नो टेस्टिंग पावडर, ना कुठले वेगळे मसाले, ना कुठलं प्रिझर्व्ह करायचं काम. हा, ओके. तर भाऊ, एवढ्या काय ना ग, आज 4 भाकरीतच भागवितो. तब्येत खराब असल्यामुळे जरा चकली झालेली आहे. हा, चालतंय. 100%. आणि तुला जर लयच काळजी वाटत असेल तर 7-8 भाकरी बांधून. आणि 2-4 बिस्लरीच्या बाटल्यामध्ये शर्वा भरून दे, आणि एखाद्या मेन कापडामध्ये पीस टाकून दे 200-100 देतो, किलो. चालतंय. हा, ओके. जातो तो चिकन मध्ये, किचन मध्ये बघून तेवढी हे कर, तयारी कर. हा? सांगतो पार्सल करायला. हा, सांग. मित्रांनो, 1 नंबर क्वालिटी आहे. येऊन बघा, काय अडचण. 250 रुपये घ्यायला. हा, 7-12 नावावर केल्यावर काय विचार करायचा? पटलं का यायचं, डबल नाही आलं नाही राहिलं, त्याला काय? हा, क्वालिटी आहे म्हणून सांगायलो. हा, आणि ते फॉलो आणि सबस्क्राईब करा. मायाला इज्जत सुद्धा ठेवी नव्हतो मी. बकासूर सगळ्या ह्याच्यात बघायला 10-10 कोटी व्ह्यूज येलेत, आणि फॉलोअर्स बघायला गेलं तर 7 लाख आणि 8 लाख आणि 13 लाख. वाढवा जरा. हा, नळीत थोडा माल राहिलाय, बघतो मी जरा.